आलेल्या असून पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे 4,000 रुपये। बघा, ही काय रक्कम छोटी नाही आहे। 4,000 रुपये पूर्णपणे आता हे वाटपाचं नियोजन सरकारने केलेलं असून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता असे टोटल 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आता पूर्ण वितरित केले जाणार आहेत। तारीख वेळ सर्व काही समोर आलेलं असून किती वाजून किती मिनिटाला पैसे जमा होणार आहेत, किती वाजता पैसे जमा होणार, दुपारी होणार की सायंकाळी होणार, ही देखील बातमी आता समोर आलेली असून सर्व काय आता आपण जाणून घेणार आहोत। आता मात्र तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमके पैशांचं वितरण कसं सरकार सुरू करत आहे। कारण आता डीबीटीची पूर्णपणे प्रक्रिया केलेली असून डीबीटीच्या मार्फत आता 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण जमा केले जाणार आहेत। तर चला सर्व अपडेट जाणून घेऊया। त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका। तर चला पाहूयात। या ठिकाणी बघू शकता राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झालेला आहे। होय, तुमच्यासाठी फक्त एका योजनेचे नाही तर 2 योजनेचे पैसे आता वाटप करणार आहे। सरकारला कळालं आहे की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला उशीर झाला आहे। जे नमो शेतकरीचे 2,000 रुपये आधीच द्यायला पाहिजे होते ते पैसे द्यायला आता खूप उशीर झाला आहे। त्यामुळे सरकारला कळालं होतं की शेतकरी आता नाराज आहेत, पण शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी कोणतेच शेतकरी नाराज राहिले नाहीत पाहिजे, यासाठी सरकार आता पीएम किसान आणि नमो शेतकरीचे 2 हप्ते देत आहे। 2 हप्त्याचे 2,000 रुपये टोटल असे हे 4,000 रुपये आता शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात होणार आहे। यामुळे शेतकरी बांधव चांगलेच खुश झालेले आहेत। कोणत्या जिल्ह्यातील किती लाख शेतकऱ्यांना पैसे मिळणार ती पण आता यादी आलेली आहे। बघा, जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या जिल्ह्यात सर्वात आधी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये जमा होतील। मग चला आता ती पण यादी आपण बघणार असून तुम्हाला फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। बघा, या ठिकाणी सरकारकडून स्पष्टपणे आता सांगण्यात आलेलं आहे की शेतकरी बांधवांना आम्ही दिलासा देण्याचं काम केलंय। पुढे सांगितलं आहे की निर्णय झाला आहे, शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आता पूर्णपणे पैसे वाटप होणार आहेत। बघा, सरकारने सांगितलं आहे की सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झालेला आहे। बघा, आता निर्णय होताच शेतकरी खुश झालेले आहेत। आता एक नाही तर 2 हप्त्याचे 4,000 रुपये शेतकऱ्यांसाठी जाहीर होतात। शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी ठरलेली आहे। बघा, आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारचा हा मोठा निर्णय आहे, आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। बघा, शेतकरी नाराज राहू नयेत याकरिता नमो शेतकरीचे 2,000 रुपये येणार आहेत आणि वेगळेच पीएम किसानचे 2,000 रुपये अशी टोटल शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण 4,000 रुपयांचं नियोजन राज्य सरकारने केंद्र सरकारने केलेला आहे। बघा, आता सर्वात आधी एकंदरीत जर विचार केला तर कुठून पैशांचं वितरण होणार आहे, कोणत्या कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत ते पण सांगतो। कारण या पैशांचं वितरण आता डायरेक्ट केंद्राकडून केलं जाणार आहे। म्हणजे आता राज्य सरकारचं एक वेगळं वितरण राहणार आणि केंद्र सरकारचं राज्य सरकारकडून 2,000 रुपये आता खात्यात टाकण्यात येतील आणि केंद्र सरकारकडून देखील 2,000 रुपये असे 4,000 रुपये तुम्हाला दोन्ही योजनेचे येणार आहेत। म्हणजेच की पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे असे पूर्णपणे तुम्हाला आता वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून झालेला आहे। त्यामुळे आता तुम्ही काळजी करू नका, कसली चिंता करू नका। सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत आणि पैसे वाटप हे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात केलं जाणार आहे, कारण की यादी आलेली आहे। बघा, यादीमध्ये जर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला 4,000 रुपये दोन्ही योजनेचे पैसे 100% आणि सर्वात आधी मिळणार आहेत। मग चला सर्व काही यादी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो। बघा, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो पूर्णपणे यादी या ठिकाणी आलेली आहे। शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीला आता सुरुवात केली जाणार आहे। बघा, या ठिकाणी यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार आता सर्वात आधी पैसे मिळणारे जिल्हे पण या ठिकाणी तुम्हाला दाखवतोच। बघा, या ठिकाणी महाराष्ट्राचा हा मॅप तुम्हाला दिसतच असेल। यामध्ये जर विचार केला तर आता सर्वात आधी पैसे वाटप होणारा जिल्हा आणि शेतकरी बऱ्यापैकी जास्त असणाऱ्या संख्येचा जिल्हा पण अहिल्यादेवी नगर आहे। या जिल्ह्याला प्रत्येक जण ओळखतं। बघा, अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील आता लाखो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये सर्वात आधी वितरण या ठिकाणी सुरुवात होत आहे। त्यानंतर या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचं 2,000 रुपयांचं वितरण म्हणजे टोटल 4,000 रुपयांचं वितरण पूर्णपणे केलं जाणार आहे। आणि या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो अडचण नाहीये, तुमच्या पण जिल्ह्याचं नाव यादीत आहे। यानंतर इकडे बघा, लवकर पैसे मिळतील तो जिल्हा म्हणजे जालना जिल्हा पण आहे। बघा, आता जालना जिल्ह्यातील पण शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा मिळणार असून जालना जिल्ह्यातील शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत। बघा, आता
आता जालना जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि शेतकरी बांधवांनो तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे येतील। बघा जालना जिल्ह्यामध्ये हजारो नाही तर लाखो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत ही रक्कम आता जमा केली जाणार आहे आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो आता ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला काही कामे पण करावी लागणार आहेत तरच पैसे मिळतील। बघा पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना सरकारची अर्जंट सूचना आलेली आहे। बघा आलेल्या माहितीनुसार सांगण्यात आलेलं आहे की जर तुम्ही ही एक काम केलं नाही म्हणजे आता सरकारने सांगितलेलं एक काम जर केलं नाही आणि ते काम तुमचं करणं जर राहिलं तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। जर तुम्हाला पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे आताचे हप्ते पाहिजे असतील म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि एवढंच नाही तर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला लवकरात लवकर एक काम करावं लागणार आहे। जर तुम्ही हे एक काम केलं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं हे एक काम तुम्हाला लवकरात लवकर करायचं आहे म्हणजे 4,000 रुपयांची रक्कम डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा होईल, कारण की सरकारला यावेळेस पूर्ण एकदम वेगवान गतीने पैशांचे वितरण करायचे म्हणजेच की डीबीटीच्या माध्यमातून हे पूर्ण पैसे देऊन टाकायचे आहेत। बघा आता डीबीटीला मान्यता भेटलेली आहे। डीबीटी अशी प्रक्रिया आहे की तिकडून पैसे वाटप सुरू केल्यानंतर एक पैसे वाटपाचं बटन दाबल्यानंतर इकडे 30 किंवा 35 मिनिटांपर्यंत पूर्णची पूर्ण पैसे जमा होत असतात। त्यामुळे सरकार आता पूर्ण डीबीटीच्या माध्यमातून या पैशांचं वाटप या पैशांचं वितरण आता पूर्णपणे करणार आहे। त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी करू नका, चिंता करू नका। सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा आता मिळत आहे। तर बघा आता पैसे वाटप नेमके कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी सुरू होत आहे आणि नेमकी कोणती सरकारकडून माहिती आलेली आहे, सरकारनं पैसे वाटपाचं टायमिंग काय सांगितलं आहे, किती वाजून किती मिनिटाला पैसे येणार आहेत, पैसे वाटप हे दुपारी 4 वाजता होणार आहे की 5 वाजता होणार आहे की रात्रीचा कोणता टाइम आहे हे देखील सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। मग चला आता टायमिंग पण सांगतो कधी पैसे येतील म्हणजे तुम्हाला पण कळेल की या टायमिंगला पैसे येतील, कारण की तुम्हाला प्रतीक्षा करत बसण्याची गरज पडणार नाही। टायमिंग तारीख वेळ सर्व सरकारने फिक्स केलेला आहे आणि या टायमिंग मध्ये बराबर तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे पैसे जे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत आणि यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी पैसे हे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत। तर चला आता पैसे येणारे कोणते जिल्हे आहेत त्यांची नावं तुम्हाला सांगतो। बघू शकता आता मोठी बातमी समोर आलेली आहे। या ठिकाणी बघा पूर्णपणे आता यादी पण आलेली आहे। बघा आता सर्वात जास्त शेतकरी संख्या असणारे बरेच जिल्हे बघितले आपण जर विचार केला तर यामध्ये अहिल्यादेवी नगर पण आहे, याही ठिकाणी पैसे येणारच आहेत। त्यातली त्यात जर विचार केला तर आता छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील पण आता लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीच्या अंतर्गत 4,000 रुपये जमा होणार आहेत। बघा आता पूर्ण रक्कम छत्रपती संभाजीनगर मध्ये पण येणार आहे। पण सर्व शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची, सरकारने सांगितलेले एक काम करावं लागणार आहे। जर ते काम केलं नाही तर मग कोणाच्याच खात्यात पैसे जमा व्हायचे नाहीत, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या। बघा आता पूर्णपणे या ठिकाणी पैसे वाटपाचं वितरण सुरू होत आहे आणि कोणत्या क्षणी पूर्ण पैसे आता 4,000 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ, विदर्भातील महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे यवतमाळ। या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात टोटल 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे। 4,000 रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार असून डीबीटीच्या अंतर्गत पीएम किसान आणि नमो शेतकरीचे हे हप्त्याचे पैसे पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात आता जमा होतील। बघा आता हे पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन सरकारने केलं आणि शेतकरी खुश झालेत, कारण आता एक हप्ता नाही तर 2 हप्त्याचे टोटल 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्या कारणाने एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळू शकतो। बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे वर्धा। वर्धा जिल्ह्यातील पण आता लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यात 1 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पूर्णपणे पैसे येणार असून सर्वात मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणच्या शेतकऱ्यांसाठी आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। बघा आता आलेल्या माहितीनुसार 1 लाखांपेक्षा अधिक शेतकरी आता वर्ध्यामध्ये पण आहेत। वर्धा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती
पूर्ण रक्कम जमा होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैशाचं वाटप हे आता केलं जाणार आहे असं देखील आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। ही देखील सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी आपण म्हणू शकतो। बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे बघू शकता सोलापूर जिल्हा। आता या सोलापूर जिल्ह्यात पण शेतकरी बांधवांनो 4,000 रुपयांचं वाटप केलं जाईल, पण बरेच शेतकरी वगळले जाऊ शकतात। एक चूक शेतकऱ्यांना महागात पडणार आहे। जर तुम्ही सरकारने सांगितलेलं ते काम केलं नाही तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या। जर तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसानचे 2 हप्त्याचे 4,000 रुपये आता पाहिजे असतील तर ते काम लवकरात लवकर करावं लागणार आहे आणि ते सगळ्यांनाच करायचं आहे। मग ते कोणतं काम करायचं आहे ती माहिती आता लगेच तुम्हाला पुढच्या 2 मिनिटाच्या आत सांगण्याचं काम करेल। त्यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की मागच्या वेळेस सरकारने पैसे वाटप केलेलं होतं त्यावेळेस काही एवढे नियम वगैरे काही नव्हतं, पण यावेळेस आता मोठा नियम आपल्याला बघायला मिळणार आहे। त्या नियमाचं पालन केलं तरच तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळणार आहेत, ही देखील गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तर बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचे जिल्हे कोणते आहेत ती पण यादी आता सांगण्याचं काम करतो। बघा आता पैसे वाटप कसं होणार आहे तर सरकारकडून आलेल्या माहितीनुसार बऱ्याच जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे येणार आहेत आणि शेतकरी बांधवांनो अर्जंट सूचना म्हणजे लवकरात लवकर हे काम तुम्हाला करून घ्यायचंच आहे तर पैसे तुम्हाला मिळतील। बघा हे एक काम करा आणि लवकर 2 हप्त्याचे 4,000 रुपये मिळवा। तर चला कोणतं काम करायचं ते सांगतो, म्हणजे लगेच तुमच्या खात्यात तिकडून पैसे वाटप झाल्यानंतर लगेच पैसे तुमच्या खात्यात 4,000 रुपये पूर्णपणे जमा होऊन जातील। तर चला आता महत्त्वाची माहिती 2 मिनिटात सांगतो, आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। बघा आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो भगिनींनो या ठिकाणी मोठी अर्जंट आता सूचना पण आहेत आणि बघा पैसे वाटपाचा टायमिंग वगैरे सरकारकडून सर्व जाहीर झालेला आहे। बघा भारत सरकार कृषी एवं किसान कल्याण मंत्रालय विभाग कृषी भवन नवी दिल्ली या ठिकाणाहून पीएम किसानच्या हप्त्याबाबतची बातमी आली, म्हणजेच की डायरेक्ट दिल्लीतून आता एक परिपत्रक आलेलं आहे, एक मोठी जार आल्यासारखी अपडेट आलेली असून त्यामध्ये सर्व काय आपल्याला बघायला मिळत आहे। पैसे वाटपाची तारीख, पैसे आज मिळणार की उद्या मिळणार तर किती वाजता मिळणार, सकाळी मिळणार की दुपारी मिळणार की रात्री ह्या पैशांचं वितरण केलं जाणार आणि किती वाजता केलं जाणार आणि कोणत्या कार्यक्रमातून कोणत्या जिल्ह्यातून या पैशाचं वाटप केलं जाणार आहे, सर्व काही माहिती या पत्रकामध्ये आहे। तर आता ही माहिती तुम्हाला एकदा वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल की पैसे वाटपाचा टायमिंग काय आहे, किती वाजता पैसे येतील, किती वाजेपर्यंत आपल्या बँक खात्यात पैसे जमा होतील हे पण तुम्हाला आता व्यवस्थित कळून जाईल। तर चला या ठिकाणी बघू शकता इथे स्पष्टपणे दिसत आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर फार्मर्स वेलफेअर डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर या ठिकाणी बघू शकता सांगण्यात आलेलं आहे की आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला पैशांचं वितरण केलं जाईल। म्हणजे इकडे बघा हे जर आलेलं आहे म्हणजे इथे काय लिहिलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, म्हणजेच की भारत सरकार कृषी एवं किसान कल्याण मंत्रालयाकडून ही मोठी माहिती आपल्याला बघायला मिळत आहे। आलेल्या माहितीनुसार आता द पीएम किसान लॉन्च इन फेब्रुवारी 2019 बाय द या ठिकाणी म्हणजे काय आहे तर पीएम किसानची योजना आता जी आहे ती फेब्रुवारी 2019 मध्ये आलेली आहे, हे तर सगळ्यांना माहिती आहे। अशा पद्धतीचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। पुढे सांगितलेलं आहे की ₹6,000 पर इयर टू इलिजिबल लँड होल्डिंग फार्मर्स, म्हणजे आता तुम्हाला तर माहितच असेल की 6,000 रुपये हे पीएम किसानच्या माध्यमातून दर वर्षाला पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे दिले जातात। त्यानंतर शेतकरी बांधवांनो जर विचार केला तर आता मोठ्या प्रमाणामध्ये लाखो करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत। 21वा हप्ता वाटप केलेला आहे, आता 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार असून त्याची तारीख वेळ सर्व काय आता जाहीर झालेला आहे। मग या ठिकाणी बघू शकता वेळ आणि तारीख काय आहे ते तुम्हाला लगेच सांगून टाकतो आणि किती वाजता पैसे येणार आहेत बघा दुपारी येणार की रात्री येणार आहेत ते पण आता या ठिकाणी जाहीर झालेलं आहे। तर चला ती माहिती आपण बघूयात। बघा आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विल ग्रेस द इव्हेंट विथ डिअर या ठिकाणी प्रेस इन दिस कॉन्टेक्स्ट। बघा आलेल्या माहितीनुसार पुढे सांगितलं आहे की इट हॅज बीन डिसाइड टू ऑब्झर्व 13 मार्च 2026 ॲज पीएम किसान उत्सव दिवस। बघा आता शेतकरी बांधवांनो पीएम किसान उत्सव दिवस देखील आता मानला जाणार आहे 13 मार्च रोजी आणि 13 मार्च 2026 रोजी तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण पैशांचं वितरण केलं जाणार आहे। 13
मार्च 2026 ही महत्त्वाची तारीख शेतकऱ्यांसाठी असून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून पैसे देईल. इथे पूर्णपणे आणि स्पष्टपणे सविस्तर सांगण्यात आलेलं आहे. बघा या ठिकाणी जर विचार केला तर आता स्पष्टपणे एकदम खालची महत्त्वाची लाईन तर आपण आहे ती तर म्हटलंच आहे. म्हणजेच की सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विल ग्रेस द इव्हेंट विथ देअर प्रेस. बघा या ठिकाणी जर विचार केला तर आता 13 मार्च तारीख फिक्स आहे आणि तुमच्या खात्यात 13 तारखेला 5 वाजेच्या दरम्यान या पैशांचं वितरण केलं जाणार आहे. म्हणजे हे पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत. शेतकरी बांधवांनो आता एक मोठी दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी आलेली असून आता शेतकरी बांधव खुश होणार आहेत. बघा आता ड्युरिंग द इव्हेंट अँड अमाऊंट ऑफ ओव्हर 18,650 करोड म्हणजे बघा आता मोठी रक्कम पण आहे विल बी ट्रान्सफर डायरेक्टली इन टू द बँक अकाउंट्स ऑफ या ठिकाणी बघू शकता 18,650 करोड आहेत. पण इथे सांगितलं आहे किती बँक अकाउंटमध्ये येणार तर 9.32 करोड इलिजिबल फार्मर्स थ्रू डीबीटी म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून 9.32 करोड शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण पैसे आता हे जमा होणार आहेत अशी बातमी आहे. आणि पीएम किसानचे पैसे मिळणार आहेत. हे पैसे वाटप झाल्यानंतर लवकरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळत असतो. तो पण हप्ता लवकर मिळून जाईल. काळजी करू नका. लवकर त्याची पण तारीख जर जाहीर झाली तर ती अपडेट आपण देऊयात. धन्यवाद.